भिवंडी दापोडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा येथे 79वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला व सरपंच विजय गोपीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि सत्कार सोहळा कार्यक्रम दत्ता दशरथ पाटील यांनी केले व या स्वातंत्र्य दिनानिमित्त 10वी 12वी ह्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आणि 1ली व 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला व हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच श्री गोपीनाथ पाटील, उपसरपंच दत्ता दशरथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोहन सुकीर पाटील, सदस्य विक्की चंद्रकांत पाटील, सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील, सदस्य कविता संतोष पाटील यांनी मोलाची कामगिरी केली। जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक धनश्री मॅडम यांनी चांगले नियोजन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटील व सुषमा आडाव मॅडम यांनी केले। यावेळी दापोडे गावातील माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य महिला मंडळ कार्यकर्त्यांनी, वीर तानाजी क्रीडा मंडळ पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, वृद्ध, विद्यार्थी, पालक, ग्रामपंचायत कर्मचारी, वृद्ध उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला। तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का मन सारा आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीविरुद्ध मुक्त झाला। आज आपण भारताला मिळून सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही ऐकावे अशी माझी भारतीय इतिहासाचा दिवस अभ्यास झाला। 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला। पुढील बात आहे कविता चालू करणार। याची मुलगी आहे नचित्रा पाटील, भावेश मधुकर पाटील। विशेष पुरस्कार व दिव्यांग कल्याण निधी वाटप, प्रमुख पाहुणे भाषणे, अध्यक्षीय भाषण व खाऊ वाटप असा कार्यक्रम असून यातच आपले निवृत्त शिक्षक, पदवीधर शिक्षक श्री माळी सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सुद्धा आहे। आपल्या शैक्षणिक सत्र 16 जून 2025 रोजी सुरू झाले। यावर्षी NEP म्हणजे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण लागू झालेले असून या वर्षीपासून इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम CBSE पॅटर्नवर आधारित आहे। यावर्षी आपल्या शाळेचा पट 214 असून 5 शिक्षक कार्यरत आहेत। संपूर्ण राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू असून आपल्या शाळेला 2 पदवीधर शिक्षक प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्यात ज्यावेळेस
रिन्यू केलं जाईल त्यावेळेस ते शिक्षक आपल्या शाळेत हजर होणार आहेत. 2 पदवीधर शिक्षक आपल्याला प्राप्त आहेत. एकाच वेळी बदली प्रक्रिया राबवत असल्याने लवकरच ते आपल्या शाळेतून निघून होते. आपल्या शाळेतून 31 मे 2025 रोजी श्री माळी सर निवृत्त झाले आहेत. त्यांचाही सत्कार आज आपण येथे ग्रामपंचायत स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माझ्या गावाकडून सर्वांना शुभेच्छा। नक्कीच आज आपल्या 79वा स्वातंत्र्य दिन आहे। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या क्रांतिवीरांनी अनेक वीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलं, तेव्हा आज आपण स्वातंत्र्य झालो आहोत। आणि बोलता बोलता आज 79 वर्ष झालेली आहेत। आणि त्याच जोमाने जसं संपूर्ण भारतभर हा उत्सव मोठा आनंदाने आणि हर्षाने साजरा केला जातो, तसंच माझ्या दापोडे गावामध्ये आज अनेक वर्षापासून हा सोहळा अविरतपणे सुरू आहे। त्या सोहळ्याचं औचित्य साधून
दरवर्षी दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने प्रभात फेरीचं आयोजन केलं जातं. त्यानंतर दापोडे गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय विजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील मोठ्या उपस्थितीमध्ये मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यानंतर आम्ही आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी ते 8वी या विद्यार्थ्यांचा ज्यांनी चालू 2024-25मध्ये घवघवीत यश संपादन करून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा देखील संपन्न केला. त्यानंतर बरेच वर्षापासून आमच्या गावातील अनेक विद्यार्थी इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, इयत्ता 15वी व इतर क्षेत्रामध्ये डॉक्टर, वकील आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील नाविन्यपूर्व काम करत असतात. त्यांचं देखील आमच्या ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने नुकतंच सन्मान झालेला आहे. या कार्यक्रमानिमित्ताने गावातील अनेक लोक यामध्ये भाग घेत असतात. त्यामध्ये आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ, त्यानंतर महादेवी महिला मंडळ, गावदेवी महिला मंडळ व आमच्या ग्रामस्थ मंडळ हे भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायतच्या वतीने व जिल्हा परिषदच्या वतीने दरवर्षी केलं जातं आणि खरोखरच याचं औचित्य साधून आज आम्ही जो ग्रामपंचायतीचा सन 2025-26चा दिव्यांग निधी लाभार्थी वाटप केला जातो, तो आम्ही जवळजवळ 15 दिव्यांग लाभार्थींना तो लाभार्थी वाटप देखील केलेला आहे. यामध्ये आमच्या शाळेचं गेल्या 6 वर्षापासून ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व शाळेचे कार्यक्रम ज्यांनी नियोजनबद्ध केलं असे आमचे सेवानिवृत्त आमचे माली सर यांचा देखील सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्यांच्या परिवाराच्या समवेत मोठ्या आनंदाने साजरा झाला. आणि खरोखरच हा स्वातंत्र्य दिनाचाच कार्यक्रम नव्हे, दापोडे गावामध्ये कुठलाही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा कार्यक्रम अशाच पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये एकमेव आमचा एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ याचं मोठं योगदान आहे. मी पुनश्च सर्व दापोडे गावातील व आपल्या पूर्ण भारतभर नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.